हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत तिखट मसाला, जो आमच्या सातारी भाषेत म्हणतात चटणी. आणि आज शाळेला सुट्टी पण होती, त्यामुळे मुलांची खूप मदत झाली. आरूने उठल्या उठल्या सकाळी सकाळी कांदा चिरून घेतला. आरू डॉली मी मिळून लसूण सोलून घेतला. मग माझी मम्मी पण आली. मम्मीने मला सगळे मसाले, मिरची सगळं काही एकदम व्यवस्थित असं छान भाजून दिलं. आणि आरू डॉली घरी असताना पहिल्यांदाच आम्ही असं मसाला बनवत होतो. जेव्हा जेव्हा मसाला बनवला तेव्हा त्या शाळेतच असायच्या, पहिल्यांदा आज घरी होत्या. आणि डॉली म्हणती मिरचीचा काय सुंदर वास येतोय, किती छान वास येतोय. मग माझ्या मम्मीनं तेल टाकलं, त्यामध्ये थोडंसं मोठं मीठ टाकलं आणि मिरची टाकली. मिठामुळे मिरची छान अशी भाजली जाते. आणि तेवढ्यात आलं आमचं पार्सल. मी आरूसाठी एक ड्रेस मागवलेला, तो पण खूप छान आला ड्रेस. तर आपली सगळी तयारी झाली होती. मग आपल्याला मिरची घेऊन जायचं होतं मशीनमध्ये फिरवून आणायला, कारण गावाकडे डंक असतात, त्यामुळे तिथे छान अशी कुटून देतात. पण असो, त्या काकांनी पण मला छान असा मसाला बनवून दिला बरं का, चटणीनी. मग घरी आल्यानंतर थोडासा थंड व्हायला ठेवला मसाला. आणि स्वयंपाक पण करायचा होता, फक्त चपाती आणि भातच बनवला. भाजी विकत आणली, कारण अख्खा दिवस गेला चटणी बनवण्यात. मग थंड झाल्यावर मसाला बरण्यांमध्ये भरून ठेवला आणि सहपरिवार सहकुटुंब आम्ही जेवण केलं. आजच्या दिवशी एवढंच होतं. फॉलो करा. बाय.